नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आज आपण शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी करायची तर हे पाहूयात। अगदी झणझणीत आणि रसरशीत अशी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही आपल्याला खाता येईल अशी ही भाजी आपण करणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण शेवग्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला साली वेगळ्या करायच्या आहेत। एवढ्या आकाराच्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या साली आपण काढून घेणार आहोत। साली खूप देखील आपल्याला काढायच्या नाहीत। सालींमध्येही जीवनसत्व असतं, त्यामुळे त्याचा देखील आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। आपण या शेंगांचं सूप देखील करणार आहोत। सूप बाजूला केलेलं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत। इथे पाहू शकता मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। छोट्या कढईमध्ये आपण हे सूप करणार आहोत। तिथे ठेचलेलं अद्रक आणि लसूण मी घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे आणि हे तेल तापल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यातच मी जो चिरलेला शेवगा होता तो शेवगा घेतलेला आहे आणि तो छान आपण परतून घेणार आहोत। यामध्ये आपण मीठ देखील ॲड करणार आहोत। अगदी शुगरच्या पेशंटला हे सूप अगदी फायदेशीर असं सूप असतं। नक्की आपण हे ट्राय करू शकतो। शेवग्यांच्या शेंगांची सुकी भाजीसुद्धा बनवता येते। आपण पाहू शकता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे। ते छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। सरासरी 1 तांब्या इतकं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, पाहू शकता। आणि ह्याला 70 ते 80% आपल्याला या शेवग्याच्या शेंगांना शिजवून घ्यायचं आहे, पूर्णपणे शिजवायचं नाही। जेणेकरून काय होईल, पूर्णपणे शिजवल्यानंतर गाळ होऊ शकतो त्याकरता 70 ते 80% या शेंगांना शिजवून घ्यायचं, एक वाफ येऊन द्यायची। त्याकरता मी झाकण ठेवलं आहे। दुसरीकडे मी दुसऱ्या कढईमध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे भाजण्याकरता ठेवलेले आहेत, पाहू शकता। ते छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। इकडे आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप, त्याला उकळी आलेली आहे छान। दुसरीकडे कांदा आपला भाजत आहे, पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ते जसं पाहिजे तसं कुक झालं की नाही हे पाहणार आहोत। पाहू शकता आपण इथे बऱ्यापैकी आपलं 70 ते 80% शेवग्याच्या शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत। पूर्ण शिजवायच्या नाहीत, कारण रस्सा भाजीमध्ये देखील त्या शिजणार आहेत। इथे कांदा आपला परतून झालेला आहे। आता याच कढईमध्ये, आता कांदा आपण बाहेर काढून याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे किसलेले खोबरे भाजून घेणार आहोत। छान असा ब्राऊन खरपूस असं आपल्याला त्याला खोबऱ्याच्या किसला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण तीळ यामध्ये भाजून घेणार आहोत। खोबऱ्याचा किस भाजून झाल्यानंतर पाहू शकता छान रंग आलेला आहे। आता मी इथे 1 चमचा तीळ घेतलेले आहे, ते छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला। खूप असं भाजून नाही घ्यायचं, अगदी हलकंसं कढईमध्ये ते उलथपालथं करायचं आहे। पाहू शकता इथे मी हे वाटण्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे। जी मी ठेचलेलं अद्रक लसूण घेतलं होतं मगाशी, त्यातलं मी 1 चमचा शिल्लक ठेवलं होतं, ते वाटणामध्ये आपण वापरणार आहोत। हे पाहू शकता मिक्सरच्या जारमध्ये मी कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण आपण इथे घेतलेला आहे, त्यानंतर भाजलेलं खोबरं इथे घेतलेलं आहे, तीळ आपण इथे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर वाटणामध्ये आपण इथे घेतलेली आहे। शेवग्याच्या शेंगांचं सूप आपलं तयार आहे। शुगरच्या पेशंटला अगदी लाभदायी, अगदी फायदेशीर असं हे सूप आहे। इतर माणसेही किंवा लहान मुलेही हे घेऊ शकतात। आपलं वाटण तयार आहे। आता आपण भाजीची तयारी करूयात। तर त्याच कढईमध्ये मी 3 पळा तेल घेतलेलं आहे। यात आता आपण जिरे आणि मोहरी तडतडण्यासाठी टाकणार आहोत। आता इथे आपण कढीपत्त्याने कोणत्याही भाजीला खूप छान अशी चव येते, म्हणून भरपूर कढीपत्त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। शिवाय कढीपत्त्यामध्ये लोह असतं, ते शरीरासाठी अगदी फायदेशीर असतं। इथे आपण वाटण घेतलेलं आहे। हे वाटण खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। या वाटणाला छान असं तेल सुटलं की आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। छान असं तेल वाटणाला सुटलेलं आहे, पाहू शकता आपण।
हे तेल बाजूला जमा झालेलं आहे. इथे आपण मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. धने पावडर आपण घेणार आहोत 2 चमचे धने पावडर मी इथे घेणार आहे. अगदी झणझणीत अशी भाजी ही होणार आहे आपली. पाहू शकता इथे आपण धने पावडर घेतलेली आहे. आता घरचा ठेवणीतला कोणताही मसाला, घरच्या साहित्यामध्ये आपण हे पदार्थ पाहत आहोत, त्यामुळे जे असेल त्यामध्ये आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. इथे मी 2 चमचा घरचा ठेवणीतला मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला देखील आपण इथे वापरणार आहोत. 1 छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. आणि त्यानंतर पाहू शकता आपण गरम मसाल्यामध्ये हीट खूप असते, त्यामुळे मी तो फार कमी वापरलेला आहे. हे छान आपण परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत छान ह्याला परतून द्यायचं आहे. आणि छान असं आपण परतून घेतलं की मग आपण यामध्ये शेवग्याचं सूप जे केलेलं आहे ते टाकणार आहोत. पाहू शकता तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता कडेला मस्त असं तेल सुटलेलं आहे या भाजीला. आता यामध्ये आपण शेवगा ॲड करणार आहोत. हे पाहू शकता आपण शेवग्याचं पाणी आणि शेवगा आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही रस्सा भाजी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही भाजी करणार आहोत. मस्त अशा, जर आपल्याला भाकरीसोबत खायची असेल तर भरपूर रस्सा लागणार, त्याप्रमाणेच याची भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. तर मी ही भाजी भाकरीसोबत खाणार आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. पाहू शकता जर कमी पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी पाण्यात देखील ही करू शकता. भाजीला तर्री किती छान आलेली आहे आणि कढीपत्त्यामुळे भाजी अगदी खुलून दिसत आहे. पाहू शकता आपण. आता या भाजीला आपण उकळीसाठी ठेवून देणार आहोत. त्याला एक छान उकळी आली की मग इथे मीठ ॲड केलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. शक्यतो मी कुठल्याही भाज्यांमध्ये कमी मिठाचा वापर करते, कारण मीठ हे BP, शुगर यासाठी खूप असं चांगलं नसतं. त्यामुळे जेवढं पथ्य आपल्याला पाळता येईल शारीरिकदृष्ट्या तेवढं पाळण्याचा मी प्रयत्न करत असते. पाहू शकता आपण आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आपली भाजी ही तयार आहे. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.